हॅलो अँड वेलकम ऑल ऑफ यू स्टुडंट्स. आज आपण नॅचरल व्हेजिटेशन अँड वाईल्ड लाईफ म्हणजेच नैसर्गिक वनस्पती आणि प्राणी यावरील IMP क्वेश्चन्स जे आहेत ते अभ्यासणार आहोत. सुरू करूया पहिल्या प्रश्नापासून. आणि प्रश्नांची सुरुवात करण्या अगोदर MVSAT बद्दल तुम्हाला माहितीच असेल. ही स्कॉलरशिप एक्झाम होणार आहे. त्यात तुम्हाला खूप सारे गिफ्ट्स आहेत आणि याचे ऑफलाईन सेंटर्स पण इथं दिलेले आहेत. स्कॉलर बॅचचा आजचा शेवटचा दिवस आहे. तुम्ही जर अजूनही परचेस केली नसेल तर उद्यापासून त्याची प्राइस वाढेल आणि त्यामुळं या प्राइसमध्ये तुम्हाला घ्यायची असेल तर ते तुम्ही आजच घेऊ शकता. बघा, जॉग्राफिकल रिझन फॉर द फॉलोविंग. तुम्हाला इथं भौगोलिक कारण द्यायचे आहेत. द एव्हरग्रीन रेन फॉरेस्ट इन ब्राझील आर राईटली कॉल्ड इन द लंग्स ऑफ द वर्ल्ड. म्हणजे ब्राझीलमधील सदाहरित जे वर्षावनं आहेत याला जगाची फुफ्फुस असं म्हणतात. ते योग्यच आहे. तर का योग्य आहे, का म्हणतात? कारण तुम्हाला माहिती आहे कितीतरी पर्सेंट ऑफ ऑक्सिजन जो आहे ते एकटे ब्राझीलचे रेन फॉरेस्ट आपल्या पूर्ण अर्थसाठी क्रिएट करतात. अँड दॅट्स वाय वी कॅन से की या वर्षावरांना जगाची फुफ्फुस म्हणतात. त्याला थोडं एक्सटेंड करून लिहायचं आहे, त्याचं लोकेशन सांगायचं आहे, त्या अमेझॉन फॉरेस्टचं नाव हायलाईट करायचं आहे आणि याचे मार्क तुम्हाला मिळून जातील. पुढचा जो IMP क्वेश्चन आहे तो आहे व्हेजिटेशन इज स्कार्स इन हाय अल्टिट्यूड ऑफ हिमालय. म्हणजे हिमालयाच्या उंच पर्वत रांगेमध्ये वनस्पती दुर्मिळ आहेत. तुम्हाला तिथं व्हेजिटेशन म्हटलेलं आहे. व्हेजिटेशन म्हणजे फक्त वनस्पतीच नसतात, तर त्या ठिकाणी आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करतो की त्या ठिकाणी आपल्याला राहायच्या गोष्टी आहेत का व्यवस्थित, प्राण्यांचं त्या ठिकाणी योग्य प्रमाणात हे आहे का, तर या सगळ्या गोष्टीचा विचार करतात. तर तिथं कमी का आहेत, दुर्मिळ का आहेत, तिथचे प्राणी खूप कमी का झालेत, काय कारण असू शकतात या सगळ्या गोष्टींची, तर याचा आपण अभ्यास केलेला होता. आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लिहायच्या की हाय अल्टिट्यूडवर हे स्कार्सिटी का दिसते, आपल्याला हे दुर्मिळता का पाहायला मिळते आणि त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. हा प्रश्न मोस्ट IMP आहे. फर्स्ट टर्म साठी पण लक्षात ठेवा. ब्राझील इज कॉल्ड ॲज द कॉफी पॉट ऑफ वर्ल्ड. ब्राझीलला जगातील कॉफीचं पॉट म्हणजे आपण त्याला म्हणतो कॉफीचं जे महत्वाचं ठिकाण आहे ते का म्हणतात, तर सगळ्यात जास्त कॉफी तिथं उत्पादन केली जाते आणि कॉफी उत्पादनामध्ये अग्रेसर आहे ब्राझील. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी जी मृदा आहे ती त्यासाठी सुपीक आहे. त्यामुळं ऑब्व्हियसली ब्राझीलला आपण जगाचं कॉफी पॉट म्हणतो. याला चांगलं डिटेलमध्ये वाचून लिहायचंय तुम्हाला. व्हॉट आर द मेजर कॉजेस ऑफ डिग्रेडेशन ऑफ फॉरेस्ट इन ब्राझील अँड इंडिया. भारत आणि ब्राझीलमध्ये जंगलाचे जे ऱ्हास होत आहे, जंगलतोड होते, डिफॉरेस्ट्रेशन जे होत आहे, त्याची सगळ्यात महत्वाची मोठी कारणं कोणकोणती आहेत हे तुम्हाला लिहायची आहेत. त्यानंतर लाईक इंडिया देअर इज अ नीड फॉर कन्झर्वेशन ऑफ फॉरेस्ट इन ब्राझील टू. म्हणजे भारताप्रमाणेच ब्राझीलमध्ये पण जंगलाचं संवर्धन करण्याची गरज आहे. याचं कारण आहे हे खूप मोठ्या प्रमाणात जे लोक तस्करी करतात, वृक्षांची तर करतातच, त्याचबरोबर प्राण्यांची करतात. हस्तिदंत आणि टायगरची जी स्केल्स असतात बाहेरची, त्या सगळ्या गोष्टीची तस्करी केली जाते. वाघाच्या कातड्याची पण करतात. त्यानंतर आन्सर द फॉलोविंग इन डिटेल. याला तुम्हाला डिटेलमध्ये आन्सर करायचं आहे. सजेस्ट मेजर फॉर द कन्झर्वेशन ऑफ वाईल्ड लाईफ इन इंडिया अँड फॉरेस्ट कन्झर्वेशन. सेम प्रश्न आहे मागच्याच याच्यासारखा. वन्यजीव ऍड झालेत. भारतातील वन्यजीवांचं संवर्धन आणि वन्य संवर्धनासाठी उपाययोजना कोणकोणत्या आहेत हे तुम्हाला इथं सांगायचं आहे की कोणकोणत्या गोष्टी, कोणता असा कायदा आहे 1972चा माहिती असेल तुम्हाला, त्यानंतर 1986चा माहिती असेल, ते वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट वगैरे टाकून तुम्ही ह्या सगळ्या उपाययोजनांची जे आहे इथं इन्फॉर्मेशन टाकून हा क्वेश्चन जो आहे तो चांगला करू शकता. पुढचा प्रश्न आहे की ते पुढचं वाक्य बरोबर आहे का चूक आहे ते सांगा. चुकीचं असेल तर त्याला बरोबर करून लिहा. ड्युरिंग फील्ड व्हिजिट व्हेजिटेशन इज नॉट द इंडिकेटर ऑफ डिफरन्स इन प्रेसिपिटेशन. म्हणजे क्षेत्रभेटी दरम्यान वनस्पती पर्जन्यमानातील फरकाचं सूचक नाही आहे म्हणतात. व्हेजिटेशन इज नॉट द इंडिकेटर ऑफ डिफरन्स इन प्रेसिपिटेशन. तर याचं उत्तर रॉंग आहे. रॉंग का आहे, तर व्हेजिटेशनच म्हणजे वनस्पतींचं प्रमाण किती आहे आणि त्या ठिकाणी किती पद्धतीने जैवविविधता आहे, ह्या सगळ्या गोष्टी कोण दाखवणार, पाऊसच दाखवणार ना. एखाद्या ठिकाणी पाऊस कमी पडतो तर तो कमी पडतो त्यामुळेच त्या ठिकाणी वनस्पतीची कमतरता आहे. तर पर्जन्यमानाचं सूचक आहे व्हेजिटेशन. त्यानंतर डिफरन्स बिटवीन लिहायचं आहे. हा पण मोस्ट IMP करून ठेवा. ब्राझील आणि इंडियाचे वन प्रकारामधला फरक तुम्हाला सांगायचा आहे.
forest type of Brazil and India. This is IMP question for exam. Also, what environmental issues are faced by Brazil and India? ब्राझील आणि भारताला कोणत्या पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावं लागतं, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. त्यानंतरचा आहे नॉर्दर्न पार्ट ऑफ ब्राझील इज कवर्ड बाय डेन्स फॉरेस्ट. ब्राझीलचा उत्तरेकडचा भाग हा घनदाट जंगलांनी व्यापलेला आहे. तर का व्यापलेला आहे, काय त्याची कारणं आहेत, विषववृत्त आहे, काय आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर वाईड व्हेरायटी ऑफ स्पेसीज ऑफ इन्सेक्ट इज फाउंड इन ब्राझील. ब्राझीलमध्ये विविध प्रकारचे कीटक आढळतात, त्याचं काय कारण आहे. त्यानंतर हा प्रश्न लक्षात ठेवा. आणि एक शेवटचा प्रश्न जो IMP आहे की वाईल्ड लाईफ इन इंडिया इज डिक्रीजिंग डे बाय डे, गिव्ह रिझन. भारतातील वन्यजीव दिवसेंदिवस कमी होत आहेत, याचं भौगोलिक कारण काय आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तिथं टाकायचं तुम्हाला. तस्करी पासून तर जंगलतोड, डिफॉरेस्ट्रेशन पासून सगळ्या गोष्टी पॉइंट टू पॉइंट जर तुम्ही त्यात मांडल्या तर तुम्हाला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं डिटेलमध्ये लिहिता येतील. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एवढीच इन्फॉर्मेशन देणार आहे, एवढेच IMP क्वेश्चन जे खूप IMP आहेत. आणि रिगार्डिंग दिस तर ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला विचार करून ह्या सगळे प्रश्न नोट डाऊन करून हायलाइट करून याचा आताच अभ्यास सुरू करायचा आहे. थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.